नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सस्ने नमस्कार, हार्दिक स्वागत. सामन्याला होतीये सुरुवात. श्री सद्गुरू साईनाथ मित्र मंडळ विपक्ष OGSC या दोन संघांदरम्यानची लढत. टॉस जिंकलाय श्री सद्गुरू साईनाथ मित्र मंडळ या टीमने आणि प्रथम निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे. सामन्याला सुरुवात होतीये. आघाडीची जोडी राम आणि दिलीप मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजी मार्क वर्दी. मधू आला गोलंदाजी मार्क वर्दी. मधू पहिलं षटक हात आहेत. पहिला बॉल मधूचा आक्रमण. पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलंय रामने. जिथे धावा प्राप्त होत असताना पाहायला मिळाल्या त्या दोन. मधू पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेचा चेंडू वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. टप्पा यावेळेला बदलला, पाठीमागे ठेवलं, कॉम्प्रोमाइज केलं. टप्प्याशी वेगाशी नाही, वेग प्रचंड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला पहा, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. धावा इथे मिळतील त्या पुनश्च दोन. जेवढ्या वेगाने गोलंदाजी केली जाते ना तेवढे चेंडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळालेत. राम जर हा मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला ना तर रन्स त्याच्या बॅटमधून चांगल्या रीतीने पाहायला मिळतील. जास्तीचा वेळ खेळपट्टीवरती व्यथित करणं त्याला फार महत्वाचं राहणार आहे. मैदानाच्या आतमध्ये त्याला उभं राहावं लागेल. पुढचा बॉल यावेळेला दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येत आहे. निखिल गुप्ता आणि त्याच वेळेला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये भावेश यांना आपण पाहतोय आणि गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये कौशिक यांना आपण पाहत आहोत. 3 ऑफिशियल कामकाज करतात. कौशिक गोपाले गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये ऑफिशियल्स 3 पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा मधू सज्ज होईल. रायच्या माराल विकेटने. या गोष्टीची काळजी प्रत्येकाला घ्यावीच लागते आणि यामुळेच अनेक वेळेला सामने थांबताना किंवा बॅटर्सला थांबताना आपण पाहतो. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला फटका चांगला खेळलाय. दुहेरी धावा निश्चित मिळतील रामला. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारत असताना धावून पोहोचते 7 धावा. धाव फलकावरती आहे. तोडफोडची फलंदाजी या बॅटरकडून नेहमीच पाहायला मिळाली आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये चहूबाजूला फटकेबाजी करू शकतो इतकी क्षमता त्याच्याकडे आहे. त्याची टेम्परामेंट चांगली पाहायला मिळाली आहे. शांत संयमाने बॅटिंग करतो. डोक्यावरती बर्फ ठेवून बॅटिंग करत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये रामला पाहिलंय. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 7. 54 संघांना संधी या स्पर्धेमध्ये देण्यात आली आहे, जिथे 5 दिवस ही स्पर्धा पार पडत असताना आपण पाहतो आहोत. यावेळेला फटका पहा, फ्रंट लेग पुढे आणलं. अगदी स्लॉक मध्ये असणारा चेंडू जिथे दुहेरी धावा प्राप्त होत असताना मलबार हिल चषक 2024 आपण पाहतोय. 54 संघांना संधी, 5 दिवसाची स्पर्धा. मलबार हिल टाइम्स साप्ताहिक मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये ज्याचं पाहायला मिळतं, ज्याचे विश्वस्त आणि संजयजी शिर्के प्रतिष्ठान. यावेळेला 1 धाव निश्चित मिळेल. धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाली ती 1. संघाची धावसंख्या 1. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडते. धावफलक जाऊन पोहोचतोय. 10 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. श्री सद्गुरू साईनाथ मित्र मंडळ टीमने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पहिल्या षटकामध्ये 10 आल्यात.
10 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये नो बॉल इथे पाहायला मिळालाय. नो बॉल आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 धावा धावफलकावरती आहेत. नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर पिच केला हा बॉल. चौदा धावा धावफलकावरती आहेत. खेळपट्टीच्या बाहेर टाकला होता हा चेंडू. यस्टनच्या पाठीमागे तिन्ही खेळाडू सांगतात पिचिंग खेळपट्टीच्या बाहेर आहे, परंतु पुढे असणाऱ्यांनी चर्चा जास्तीची केली. नो बॉल. 14 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटक रोशनला आपण पाहतोय हाळतात असताना. ऋषभ गोलंदाजी मार्क वरती, स्ट्राईक एंड वरती राम. यावेळेचा फटका बॅटचा स्टिकर द्यावा लागलाय. बॅब इथे मिळत असताना पाहायला मिळेल ती इथे केवळ एक सिंगल. या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष आभार आणि विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लाभलंय, आभार प्रदर्शन करत असताना किंवा आभार मानत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून मलबार हिल पोलीस स्टेशन, मलबार हिल वाहतूक विभाग, मुंबई महानगरपालिका, श्री सद्गुरू साईनाथ मित्र मंडळ, बावकर परिवार, आकाश आणि निखिल चौधरी यांचे विशेष आभार आपण मानतो आहोत. पुढचा चेंडू यावाला बॅटची लिडिंग एज घेतली आहे. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. धावा इथे मिळतील त्या पुन्हा एकदा दोन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 धावा धावफलकावरती आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण एकंदरीत पाहत आहोत जी 17 धावा धावफलकावरती आहेत. रिषभ हा चेंडू वेगवान, फास्ट अँड फ्युरियस, वेगाने गोलंदाजी करत असताना आपली दिशा महत्वाची राहते. क्रिकेटमध्ये जी आपली दिशा आहे ना ती संघाची दशा ठरवत असते. दिशाहीन गोलंदाजी रिषभच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. अतिरिक्त धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. इथून पुढे 2 सेमीफायनल आणि एक फायनल मॅच बाकी आहे. या संघातील विजेता संघ, इम्पॉर्टंट अनाउन्समेंट अशी आहे की या विजेता संघातील विजेता संघ जो मात्र खेळेल BK स्पोर्ट्स क्लब या टीमच्या अगेन्स्ट सेमीफायनल नंबर 2 मध्ये. हा फटका पहा, चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. धावा मिळतील त्या केवळ 2. राम नावाला साजेशी खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळालाय. 2 षटकांत दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. अद्याप आपण पाहिलं ना तर सर्वच्या सर्व चेंडू रामने बॅटिंग केली आहे. एकही बॉल अद्याप दिलीप खेळलेला नाहीये. पुढचा बॉल वेगवान, इथे एक चांगला चेंडू पाहायला मिळाला, त्यावरती एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या ती 21, 10.50च्या सरासरीने धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय जिथे धावफलकावरती येते 21 विदाउट लॉस.
गोलंदाजीमध्ये फेरबदल. दीपक याला पाचारण करण्यात आलं. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान दीपक आलाय गोलंदाजी मार्क मध्ये. पहिला बॉल फेस करेल दिलीप ऑन अ स्ट्राईक. दिलीप ऑन स्ट्राईक. हा चेंडू उजव्या सीच्या बाहेर पाहायला मिळाला होता. निखिलजी गुप्ता यांना पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. शहानिशा करतायत. कोणत्याही संघावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी कल असतो प्रत्येकाचाच. आणि पंचांच्या भूमिकेमध्ये उभं राहिल्यानंतर आपली एक वेगळीच भूमिका आहे, तिला अदा करणं फार महत्वाचं राहतं. दिलीपच्या बॅटमधून पहिला बॉल फेस करत असताना दुहेरी धाब्याचा स्ट्रोक आलाय. 200च्या स्ट्राईक रेटने दिलीप बॅटिंग करतोय. पहिल्या बॉलवरती 2 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या 24 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू यावेळेला देखील हा फ्रॅकर बॉल अगदी उजव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडूला ऑन साईडला खेळतात. दर्जेदार क्रिकेटची पर्वणी शेवटाकडे निघाली आहे. 5 दिवसाची स्पर्धा. अगदी आपण पाहिलं ना तर रविवार टू रविवार स्वरूपामध्ये क्रिकेटला प्राधान्य देण्यात येतं. 7 एप्रिल 14 एप्रिल 21 एप्रिल 28 एप्रिल आणि तदनंतर 1 मे हा चेंडू पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये धावा मिळतील. त्या 2 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते जिथे 28 धावा धावफलकावरती. 3 बॉल फेस केले. 6 वरती नॉट आउट आहे दिलीप. 300चा स्ट्राईक रेट त्याचाही पाहायला मिळालाय. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती आणि रन्स आणि रन्स आल्यात. धावा धावा आणि धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. अगदी या धावांचा जणू काय सेल लागलाय की काय, इतके रन्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 28 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल आणखीन एक चेंडू उजव्या एसीच्या बाहेर. गोलंदाजी वेगवान होतीये जरूर, परंतु या अतिरिक्त धावा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पुढचा चेंडू यावेळेला कमी गतीने व्हेरिएशन पहा किती चांगल्या रीतीने केलंय. दीपक एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. बॉलिंग बॅटिंग चांगल्या रीतीने नेहमीच करत असताना त्याला आपण पाहिलंय, परंतु बॉलची जुगलबंदी करण्याव्यतिरिक्त बॅटने ज्याच्या अद्भुत कौशल्यासाठी जाणला जाणारा दीपक मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारे बॉलिंग करत असताना आपण पाहतोय. धावफलकावरती 28. पुढचा चेंडू वेगवान यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळालाय. आणखीन एक बॉल जो मात्र निर्धाव स्वरूपाचा आलाय. तीन षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 3 बॉलवरती 6 आल्या, परंतु पुढील 3 बॉल दीपकने चांगल्या रीतीने हाताळल्या. 28 धावा धावफलकावरती आहेत. 28 ऑन दी बोर्ड. पहिल्या 3 चेंडूवरती 7 आल्या होत्या. या षटकामध्ये 7 आल्या. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 7 धावफलकावरती. एकंदरीत बनल्यात त्या 28 धावा धावफलकावरती आहेत. फेरबदल करण्यात येत आहे. पहिला षटक मधूने हात आलं, मधू अर्थात गब्बरने. दुसरं षटक हात आलं ऋषभने. तिसरं दीपकने. चौथ्या षटकामध्ये अविनाश आलाय. एकही गोलंदाज रिपीट करण्यात आलेला नाहीये, किंबहुना एकही गोलंदाजाला पुन्हा पुन्हा आमंत्रित करण्यात आलेलं नाहीये. काही ना काहीतरी वेगळं करावं हाच मनोमन निर्धार करून संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना श्री सद्गुरू साईनाथ मित्र मंडळ या टीमला आपण पाहतोय. कॅच बनेल का? क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी रामच्या अगेन्स्ट. राम सारख्या खेळाडूला जर का त्याचा काटा काढायचा आहे
तर आवश्यक आहे एक चांगला गोलंदाज हाताळणं आणि चांगला गोलंदाज हवा आहे त्यासाठी अविनाश याला पाचारण करण्यात आलंय. अविनाश गोलंदाजी मार्कवरती पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. या बेचा चेंडू जो मात्र अवांतर स्वरूपामधून येत असताना पाहायला मिळाला. रामला एक चेंडू अगदी पुढ्यात टाकला होता त्यावरती कोणती धाव आलेली नाहीये परंतु पुढचाच बॉल अगदी बॅकअप द लाईन टाकला. हा चेंडू खोलात टाकलाय संधी निर्माण करतोय गोलंदाज. पाना अविनाशची गोलंदाजीची शैली काहीशी निराळी आहे. अगदी आपण पाहिलं ना तर राऊंड ऑफ ऍक्शन आहे त्याची. साईड ऑफ अँगलने तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. अगदी त्याच वेळेला जास्तीचे चेंडू खोलात कसे टाकता येतील याकडे त्याचा कल पाहायला मिळाला. आणि अशा परिस्थितीमध्ये रन्स त्याने अद्याप एका वाईट बॉल आणि एक सिंगल खर्च केलेली पाहायला मिळाली. धावफलकावरती आहेत 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल खोलामध्ये ऑन साइडला खेळतात. घोषांकित क्षेत्र आहे. धावा इथे मिळतील त्या 2. दिलीप देखील चांगल्या रीतीने बॅटिंग करू शकतो. 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 32 ऑन दी बोर्ड. 32 धावा धावफलकावरती आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून आणि किंबहुना अगदी त्याच वेळेला या मैदानावरती ज्या वेळेला स्पर्धा होतात 2 नावं अपसुक समोर येतात. हा फटका पहा बॉटम हँड स्ट्रॉंग आहे खेळाडूचा. दिलीप धावा पुन्हा एकदा प्राप्त होत असताना पाहायला मिळतात त्या 2. निखिल चौधरी अर्थात मने आणि त्याच वेळेला आकाश चौधरी अर्थात आक्या यांच्या माध्यमातून या स्पर्धेला देखील प्रमुख सहकार्य आणि मुलाचं योगदान त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धावा मिळाल्या त्या 2 संघाची धावसंख्या 34 धावा धावफलकावरती आहेत. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल अविनाश ओव्हर द विकेटने बॅकफुटला कॅच बनू शकते का क्षेत्ररक्षक जज करतोय. धावा इथे मिळत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळते ती एक सिंगल. एकापेक्षा जास्तीचं काय नाहीये. मैदानाच्या आतमध्ये बॉल राहिलाय. मैदानाचा भौगोलिक आराखडा पाहता SM जोशी क्रीडांगण अर्थात ग्रीन पार्क हे मैदान आपण पाहत आहोत. यावर्षी मैदानाची परिस्थिती थोडीफार बदलत चाललेली पाहायला मिळते. मैदान थोडंसं मोठं होत चाललंय आणि या मैदानावरती खेळण्याचा काहीच एक विशिष्ट आनंद हा नेहमीच वाळकेश्वरकर घेत असताना पाहायला मिळालेत. मलबार हिल चषक 2024 आपण पाहत. धावा इथे मिळतील त्या 2 संघाची धावसंख्या 37 धावा धावफलकावरती आहेत. 37 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी 4th ओव्हर. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसऱ्या षटकामध्ये 7, चौथ्या षटकामध्ये 9. शेवटचा निर्णायक अंतिम षटक शेष आहे. 37 रन्स ऑन दी बोर्ड. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट दीपक आला गोलंदाजी मार्कवरती. 37 बनल्यात. इथून टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. इथून टॉप गिअर मध्ये बॅटिंग करणं गरजेचे राहणार आहे कारण धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. लेफ्ट हँडर बॅटर दिलीप ऑन स्ट्राईक आहे. जोखीम घेणं गरजेचं राहील. आपण म्हणतो ना रिक्स घेतली की तोटा होतो परंतु जो रिक्स घेतो तोच मोठा होतो. रिक्स घ्यावीच लागणार. हा चेंडू उजव्या सीच्या बाहेर. इथे व्हाईट बॉल व्हाईट +1 धावा येतील त्या 2. 39 धावा धावफलकावरती आहेत. 39 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपला. 39 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण बदलत असताना पाहायला मिळतील कारण राम स्ट्राईक एंडवरती आलाय. राम हा तो बॅटर आहे की ज्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपत असताना अद्याप आपण पाहिलेली आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फटका पहा. धावा इथे मिळतील तर पुन्हा एकदा 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते. 41 धावा धावफलकावरती आहेत. 41 रन्स ऑन दी बोर्ड. 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात.
राम ऑन स्ट्राईक. 5 बॉलचा आधुनिक यश आहे. दीपकला एक पडलेलं मोठं कोड आहे किंवा त्याला या अडचणींना सामोरं जावं लागेल. खोला टाकला, ऑन साईडला केला, धावा पुन्हाच मिळतील त्या 2. प्रत्येक बॉलवरती जर का दुहेरी धावा आल्या तर एक सन्मानजनक टोटल इथे पाहायला मिळेल. पण हेही विसरून चालता कामा नये की मागील मॅच मध्ये 47 धावसंख्येचा पाठलाग अगदी लिहिलेला 10 विकेट राखून करण्यात आलाय. पुढचा चेंडू यावेळेला बॅटचा स्टिकर द्यावा लागला परंतु एलिव्हेशन मिळालं चांगलं. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. रामच्या बॅटमधून चौकार. अरे मत भूलो बाल जब तक जवानी है, तेरे इस अंदाज की तो मलबार हिल दीवानी है. क्या बैटिंग गेली आहे. चौकार ठोकलाय राम. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेने लांब लचक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ दी पार्क. षटकार. फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस बॅटिंग. दोन चेंडूचा केश यश आहे. अर्धशतक कंप्लीट झालंय. 53 धावा धावफलकावरती आहेत. चौतीस धाव संख्येवरती नॉट आउट घेतो राम. 34 धावा आल्यात. या बॅटरच्या बॅटमधून आणखीन एक फटका पहा. धावा इथे मिळतील त्या 2. 36 धावा धावफलकावरती एकट्या बॅटर रामच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 55 धावा धावफलकावरती आहेत. 36 धावसंख्येवरती राम नॉट आउट खेळतोय. 57 धावा बनल्यात. पुढचा बॉल घेऊन दीपक पुन्हा एकदा सज्ज होईल. 55 धावा धावफलकावरती आहेत. 55 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू या वेळेला फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 40 धावांची इनिंग साकारली आहे. रामसाठी एकदा जोरदार टाळ्या द्यात मित्रांनो. नॉट आउट. 40 रन्स. 59 धावा धावफलकावरती आहेत. 59 रन्स ऑन दी बोर्ड. 60 रनचं टार्गेट श्री सद्गुरू साईनाथ मित्र मंडळ या टीमच्या अगेन्स्ट.
या मॅच मध्ये लक्ष ठेवण्यात आलं. 60 रनचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत सर्वांचं. आपण पाहतोय क्वार्टर फायनलची लढत. संजय शिर्के प्रतिष्ठान श्री सद्गुरू साईनाथ मित्र मंडळ आयोजित मलबार हिल चषक 2024 54 संघांना देण्यात आली संधी. 5 दिवसीय स्पर्धा पार पडत असताना आपण पाहतोय आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. लक्ष ठेवण्यात आले 60 धावसंख्येचं श्री सद्गुरू साईनाथ मित्र मंडळ. या टीमची ओपनिंग पेअर स्ट्राईक एंड वरती आहे दीपक, नॉन स्ट्राईक एंड वरती मितेश, शिवम गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होतोय. शिवमने आजच्या दिवशी जी काय सुरुवात केली होती वेगवान गोलंदाजी करतो शिवम कनोजिया गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू खोलवर टप्प्याचा पहिल्या बॉलवरती धावा आल्या ती 2. सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या बॉलवरती 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. सुरुवात चांगली गेली आहे. हाफ ट्रॅकर बॉल पुढचा चेंडू मोठा फटका आलाय. दीपकच्या बॅट मधून इथे पुन्हा एकदा धावा मिळतील. त्या 2 संघाची धावसंख्या 4 धावा. धाव फलकावरती आहे. जर का मॅच चालू ठेवली तर सामना बनवू शकतो. 60चा करायचा पाठलाग. 60चा पाठलाग करायचा आहे. हा चेंडू इथे पॉइंटला खेळले. धावा इथे मिळतील त्या 2. नो बॉल आहेत. 3 धावा आल्यात. आता मात्र 2 चेंडू मध्ये धावा आल्यात ते एकंदरीत 7. 2 बॉलचा खेळ संपलाय. 7 धावा धाव फलकावरती आहेत. लगातारच्या 2 बॉल वरती 2 फटके मात्र पाहायला मिळाले चांगल्या दर्जाचे. संघाची धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल शिवम. लोड फुलटोस आणखीन एक फटका पहा. धावा मिळतील त्या पुन्हा एकदा 2. 3 चेंडू मध्ये 9 धावा आल्यात. 3 चेंडू मध्ये 9 धावा धाव फलकावरती आहेत. धाव फलकावरती 9 रन्स ऑन दी बोर्ड. 9 धावा धाव फलकावरती. शिवम ज्या गोलंदाजाने आजच्या दिवसामध्ये वेगवान गोलंदाजी करत असताना 2 षटकांमध्ये 10 धावा देत 3 विकेट मिळवल्या होत्या त्या शिवम वरती हल्ले आणि प्रति हल्ले मैदानाच्या आतमध्ये चढवले जातात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल शिवम कनोजिया. यावेळेला उजव्या सीच्या बाहेर होता. दिशाहीन 10 धावा धाव फलकावरती. अंडर प्रेशर केली जाणारी गोलंदाजी. प्रेशर आणि प्रेशर. दबाव आणि दबाव. गोलंदाजी उच्च दर्जाची करणारा गोलंदाज. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर वाईड यॉर्कर. गोलंदाजाला दंडित. 11 धावा आल्यात केवळ 3 बॉल मध्ये. या मॅचचं महत्वपूर्ण षटक. ज्या वेगवान गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे ना त्याच्यावरती इथे धावा जास्तीच्या खर्च करण्याची आता मात्र परिस्थिती आली आहे. रन्स पहा. वेगवान गोलंदाजी करतोय दिशाहीनपणे. यावेळेला बॉटम हँड स्ट्रॉंग आहे. समोरच्या दिशेने केलाय. धावा मिळतील दीपकच्या बॅट मधून केवळ 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते 13 धावा धाव फलकावरती आहेत. श्री सद्गुरू साईनाथ मित्र मंडळ यांच्या खेम्यामध्ये उत्साहाचं चैतन्याचं वातावरण निर्माण झालंय. रन्स येतील प्रतिस्पर्धी संघाने बनवला तर आपणही बनवू शकतो. त्या पद्धतीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आणखीन एक लोड फुलटोचा. मैदानाच्या आतमध्ये चेंडू आलाय जरूर. एकच धाव इथे प्राप्त होईल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते जिथे 14 धावा धाव फलकावरती आहेत. मितेश परदेसी आज त्याचा जन्मदिवस देखील आहे. या सर्वांना लक्ष वेधी आहेत.
मितेश परदेशीचा आज बर्थडे आहे, त्याच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. जन्मदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आपण देऊयात मितेश परदेशीला. मितेश परदेशी आज त्याचा जन्मदिवस आहे. तो आहे स्ट्रायकर इन वरती. प्रभातचा जन्मदिवस होता, त्याने अर्धशतक ठोकलं होतं. हा चेंडू खोला टाकला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. स्वामी चेंडूची फेकी करणार, तद्वर एक सिंगल आली आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये रन्स आल्यात त्या 15. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यात. विजयासाठी येणारे चेंडू असतील ते 24 बॉल मध्ये 45 ची आवश्यकता. 24 बॉल 45 धावा. गोलंदाजीमध्ये फेरबदल. यशाला 5 ग्रँड झालंय. गोलंदाजी मार्क मध्ये यश दाखल होतोय. डावखुरे आताचा गोलंदाज चांगल्या दर्जाची फलंदाजी करतो, परंतु आज या 3 डायमेन्शन प्लेयरला चांगला परफॉर्मन्स देखील करून दाखवावा लागेल. पाने को अभी कई मुकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन, अभी तो आसमान बाकी है. मॅच मध्ये अजूनही खूप काय बाकी आहे. 45 बनवायचे आहेत. येणाऱ्या 24 बॉलचा खेळ शेष. 24 चेंडू आणि 45 धावा. स्ट्राईक इन वरती बॅटर मितेश परदेशी, याला आपण पाहतो स्ट्राईक इन वरती. एक बॉल फेस केला, एक धाव त्याच्या बॅट मधून आली आहे. पुढचा चेंडू यश. यावेळेला खाली राहिला बॉल, खाली राहिला. सरप्राईज पॅकेज होता बॅटरसाठी. चेंडूची पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप होती. कमी गतीने चेंडू टाकला, फ्लाइट दिली, परंतु टप्पा चांगला. यश पहा वैगून ओळखतोय फलंदाजांचे. यावेळेला लोअर फुलटोस बॉल पिक केलाय. धावा इथे मिळतील त्या एकंदरीत केवळ 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारेल जाऊन पोहोचते 17 धावा. धाव फलकावरती आहेत. फलंदाजांचे कमकुवत आणि ताकदवान दुवे ओळखत असताना गोलंदाजी करणं ही गोष्ट फार महत्वाची राहते, आणि ती यशच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. संघाची धावसंख्या 17 धावा धाव फलकावरती आहेत. 60 रनचा टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. आणखीन एक बॉल. केवळ दिशा दिलीये, केवळ दिशा दिलीये. एकेरी दुहेरी धावा न घेता घोषांकित क्षेत्रामध्ये फटके टोलवावे आणि धावा गोळा कराव्याच, याच रीतीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारेल जाऊन पोहोचते 19 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. संघाची धावसंख्या 19. काही वेळेला ना यश पुन्हा एकदा यावेळेला उजव्या सीच्या बाहेर. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येते. एक्स्ट्रा रन तुम्ही खर्च करू शकत नाही, कारण धावा बनताना पाहायला मिळाल्यात. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 20 ऑन दी बोर्ड. यश पुन्हा एकदा सज्ज होत असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने हा चेंडू हलक्या हाताने. पुन्हा एकदा धावा मिळतील तर 2. संघाची धावसंख्या 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. 22 धावा धाव फलकावरती आहेत. 60चा करायचा पाठलाग. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक बॉलच्या मेरिट वरती रन्स कसा बनवता येतील याकडे कल पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते.
धाव फलकावरती 22 आहेत. 22 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली. कारण यशची गोलंदाजी पाहणं. अगदी शांत स्वभावाचा खेळाडू आहे तो. अगदी हळुवारपणे धावत होतो. जास्त वेगाने धावत नाही रनवेवरती. आणि त्याच वेळेला फलंदाजाचा टान्स पाहत गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याने केली आहे. रामच्या हाती चेंडू आणखीन एक विसावला. धावा आल्या त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 22 धावा धाव फलकावरती आहेत. 11च्या धावगतीने 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. अठरा चेंडू आणि 38ची गरज. राम आला गोलंदाजी मार्कवरती. 18 बॉल आणि 38 धावा. स्ट्राईकला दीपक. खोला टाकला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी स्वामी. एक धाव इथे एकही धाव प्राप्त झालेली नाहीये. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. पुढचा बॉल. यावेळेला मिस टायमिंग. बॅटची लिडिंग एज. पहिल्या 2 बॉलवरती रामने केवळ 2 धावा खर्च केल्यात. रामने 40 धावांची संघासाठी उपयुक्त इनिंग साकारली. परंतु त्याच वेळेला चांगल्या दर्जाची बॉलिंग देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण रामला ठाऊक आहे संघाला जरी अडचणीमधून बाहेर काढायचं आहे ना, या 2 बॅटरला शांत ठेवणं गरजेचं राहील. केवळ 2 प्रतिस्पर्धी संघाकडे असणारे महत्वाचे खेळाडू जे बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. धाव फलकावरती 24 आहेत. पुढचा चेंडू राम. खोला टाकला. समोरच्या दिशेने केलाय. गॅप मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दीपकच्या बॅटमधून मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. संघाची धावसंख्या वधारेल जाऊन पोहोचते. 30 धावा धाव फलकावरती. 30ची आवश्यकता. ओजीएससी संघाच्या खेळामध्ये चिंतेचं वातावरण. कारण जर हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर सामना जिंकवण्याची त्याच्याकडे धमक आहे. पुढचा बॉल. आणखीन एक फटका पहा. यावेळेला देखील धावा प्राप्त होत असताना पाहायला मिळतात ते केवळ 2. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल जिथे 32 धावा धाव फलकावरती. 32 ऑन दी बोर्ड. 28ची आवश्यकता. 14 चेंडू आणि विजयासाठी 28ची आवश्यकता. 14 बॉल. हा फटका बॅकफुटला येत असताना पुन्हा एकदा धावा प्राप्त होतील इथे त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारेल जाऊन पोहोचते. ती 34 धावा धाव फलकावरती आहेत. 26ची आवश्यकता. 13 बॉल. 13 चेंडू आणि 26 धावा. दीपक पहा मैदानाच्या आतमध्ये एक पात्री अभिनेत्याने केली आहे. चांगल्या दर्जाची बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कारण आत्मविश्वास त्याच्याकडे चांगला आहे. ज्याच्या अपयशाचा पाया जितका खोल त्याची यशाची इमारत नेहमीच मोठी उभी राहते. धाव मिळते ती घोषांकित क्षेत्रामधून. संघाची धावसंख्या आहे ती धाव फलकावरती 35. विजयासाठी गरज आहे 25 धावसंख्येची. 12 बॉल.
आज या मॅच मध्ये जितक्या रामच्या बॅटिंगची चर्चा नसेल ना, किंवा जितकी आज दीपकच्या बॅटिंगची चर्चा नाही आहे ना, त्यापेक्षा जास्तीची चर्चा बबलू शेख यांच्या आवाजाची आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 बॉल मध्ये 25 ची आवश्यकता. 12 बॉल 25 धावा. पुढचा बॉल या वेळेला मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा विकेट होता आणि इथे मितेश होतोय बाद. अकरा चेंडू आणि विजयासाठी 25 ची आवश्यकता. 11 बॉल 25 धावा. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होतोय. रनआउटच्या स्वरूपामधून मितेश बाद झालाय. नवीन बॅटर विकी. 11 चेंडू आणि विजयासाठी 25 ची आवश्यकता आहे. मध्यंतरी स्टंप माईकच्या विजन मधून सर्वाधिक बाबी चर्चेच्या राहिल्या त्या रोहित शर्माच्या त्या क्लिप्स, परंतु बबलू शेख यांचं हे समालोचन महत्वाचं राहील. फटका फासलाय. धाव इथे मिळेल ती एक. मैदानाच्या आतमध्ये पहाना नशिबाने साथ दिलेली नाहीये. दीपकच्या बॅटमधून बॉल जरूर निघाला, परंतु तो त्याला नॉन स्ट्राईक वरती थांबवलंय. ही बाब प्रतिस्पर्धी संघासाठी फार आनंददायची आहे, कारण OGSC टीमचा साठी महत्वाची बाब ही राहील ना, दीपकला जास्तीचं नॉन स्ट्राईक वरती उभं ठेवणं. धाव मिळाले ती एक. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 36-24 ची आवश्यकता. 10 चेंडू आणि 24 धावा. 10 बॉल 24 धावा. पुढचा बॉल यावेळेला फटका ऑन साईडला गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का त्या ठिकाणी. रन्स महत्वाचे आहेत. धावा आल्या त्या एकंदरीत केवळ एकच धाव इथे मिळेल. केवळ एकच रन. विकी ऑन स्ट्राईक आहे. जिथे पाहायला मिळतात 23 ची आवश्यकता. 9 चेंडू आणि 23 धावा. हार जीत ही लपंडावर आहे. जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा. अडवतील ही लाख वादळे. सिद्ध होणी उजळायचे पुन्हा. स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. फटका तर लांब लचक केलाय. या फटक्यामध्ये केवळ धावा प्राप्त होतील त्या 2. आजवरचा मी पाहिलेला सर्वाधिक लांबवरचा फटका विकीच्या बॅटमधून पाहायला मिळाला. केवळ 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते जिथे 39 धावा धावफलकावरती आहेत. 21 ची आवश्यकता. सिक्सर किंग ऑन स्ट्राईक. हा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल जो मात्र येत असताना 8 चेंडू आणि विजयासाठी 20 ची गरज. 8 बॉल 20 धावा. हे षटक यशचं महागडं राहिलंय. आणखीन एक बॉल खाली ठेवलाय जो मात्र डॉट बॉल येईल. 7 चेंडू आता मात्र 20 ची गरज. 7 चेंडू आणि 20 धावा. एखादा मोठा फटका आला तर मॅचला कलाटणी मिळेल. मॅच जिवंत ठेवली जाऊ शकेल. अडचणी खूप आहेत या मॅच मध्ये. संकटांना सामोरं जावं लागणार आहे. या संघाने सुरुवातीला कोसळणं आणि तदनंतर उसळणं जे मात्र श्री सद्गुरू. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळलाय, परंतु धावा इथे मिळतील त्या केवळ 2. 18 ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 18 धावा. श्री सद्गुरू साईनाथ मित्र मंडळ या टीमला विजयासाठी 6 चेंडू आणि 18 ची गरज.
येणारे 6 बॉल विजयासाठी 18ची गरज. 6 चेंडू आणि 18 धावा. फिरकीचा जादूगार 6 बॉल 18 धावा. मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी महत्वपूर्ण मॅच पाहायला मिळते. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. हौसले बुलंद असायला हवेत. बबलू शेख हेच सांगत असतील संघाला की मॅच जिंकायची आहे आणि जिंकण्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. लढायचं, नडायचं, घडायचं आणि जिंकायचं हाच मनोमन निर्धार आपला असायला हवा. 6 बॉल 18 धावा. 6 बॉल 18 धावांची गरज. 6 बॉल 18ची गरज या मॅच मध्ये. पुढचा बॉल गोलंदाज. यावेळेला समोरच्या दिशेने खेळला जरूर. धावा इथे मिळत असताना पाहायला मिळतील. दुहेरीसाठी पलटले. दुसरी धाव इथे कंप्लीट करण्यात आली आहे. 5 बॉल आता मात्र 16ची गरज. जो पानी से नहाते वो केवल लिबास बदलते, जो पसीने से नहाते वो इतिहास बदलते. या मॅच मध्ये इतिहास बदलला जाईल का? महत्वपूर्ण सामना आहे. विकी वेगाने धावा गोळा करत असताना पाहायला मिळालाय. 5 चेंडू आणि 16ची गरज. 5 चेंडू आणि 16 धावा. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला कबसला खेळले. धावा इथे मिळतील. या बॉल वरती देखील 2 तर निश्चित अवेलेबल आहेत का? इथे आपण पाहतोय केवळ एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते तब्बल 45 धावा धावफलकावरती आहेत. 15ची गरज. 4 चेंडू आणि 15 धावा. 4 चेंडू आणि 15 धावा. सर्वात जास्त एनर्जी जर दीपकने लावली आहे ना, त्यापेक्षा जास्त एनर्जी बबलू शेख यांनी देखील लावली आहे. पुढचा बॉल मिस टायमिंग. पॉइंटला क्षेत्ररक्षक. कॅच आपला हातून टिपलाय. रोहन जोशी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा. यष्टीरक्षकाचा वेध. रोहन जोशी देखील होतोय इथे बाद. 2 बॉल आणि विजयासाठी 15ची गरज. 2 चेंडू आणि 15 धावा. 2 चेंडू आणि 15ची गरज. श्री सद्गुरू साईनाथ मित्र मंडळ टीमच्या अडचणी वाढू लागल्यात. मिस टायमिंग आहे. गोसांगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतं. धाव मिळेल ती केवळ एक बॉल. 14ची आवश्यकता. या मॅच नंतर एक छोटासा ब्रेक होईल, याकडे लक्ष वेधूयात. आणि या सामन्यातील विजेता संघ खेळेल बीके स्पोर्ट्स क्लब या टीमच्या अगेन्स्ट. हेलिकॉप्टर खेळलाय. धाव इथे मिळणार नाही आहे. सामना इथे जिंकलाय तो अर्थातच OGSC या टीमने. एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ऍब्सोल्युटली नो डाऊट. 40 धावांची विध्वंसक खेळी ज्या बॅटरने साकारली. गोलंदाजी करत असताना महत्वपूर्ण योगदान त्याने दिलं, परंतु 40 धावा बॅटिंग करत असताना ज्या खेळाडूने केले तो राम या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. या आपण या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात. राम या प्लेअर ऑफ द मॅच राम याला आपण पुरस्कार प्रदान करतो आहोत. राम याला